एक ना अनेक प्रश्न दिव्याच्या डोक्यामध्ये घोळत असतात आणि अभिजित तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत असतो. त्याच्या लक्षात येतं की काय विचार करत आहे, पण तो सर्वांसमोर काही बोलूही शकत नव्हता. सगळ्यांची जेवण आटपून प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये गेला. रूममध्ये गेल्यानंतर दिव्या गॅलरीत जाऊन उभी राहिली. ती कुठल्या तरी विचारात हरवली होती. तोच तिला तिच्या बाजूला कोणीतरी उभा आहे असं जाणवलं. त्यावेळेस तिने एक तिरका कटाक्ष टाकला तर तिच्यापासून थोड्याच अंतरावर अभिजित उभा होता. काय विचार करत आहेस? अभिजित दिव्याला म्हणाला. त्यावर ती काहीच बोलली नाही, शांत उभी राहिली. अभिजित म्हणाला, मी काहीतरी विचारलं तुला. तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काही करणार आहात? सांगून तरी बघ, जे करायचं ते करेल मी. काय फरक पडतो तुम्हाला? खूप फरक पडतो, पण तुला सांगू शकत नाही, अभिजित म्हणाला. त्यावर तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. असे डोळे मोठे करून बघू नकोस, त्या डोळ्यामध्ये मी बसणार नाही. त्यावर दिव्याने नकारात्मक मान हलवली आणि वरती चंद्राकडे बघू लागली. थोडा वेळ थांबून अभिजित तिथून निघून डायरेक्ट स्टडी रूममध्ये गेला. दिव्याला वाटलं तो आतमध्ये जाऊन झोपला असेल, म्हणून ती तिथेच गॅलरीमध्ये बसली. तोच तिचा मोबाईल वाजला. त्यावर श्रेयाचा कॉल होता. तिने तो उचलला. काय, आता मैत्रिणीची आठवण येत नाही? 2 दिवस झाले कुठं गायब आहेस? त्यावर दिव्या आता काय बोलणार होती. दुपारी पण लंचसाठी कॉल लावत होते तर मोबाईल स्विच ऑफ होता. आता काय अभिजित सरांची असिस्टंट झाली म्हणजे मैत्रिणीला विसरली का? ए श्रेया, काही कसं बोलतेस? असं कसं मैत्रिणीला विसरेल? असं काय घडलं की तू 2 दिवस झाले गायब आहेस? खूप काही घडलं आहे, पण आता फोनवर नाही सांगू शकत. दिव्या, कोड्यात नको बोलू, जे काही आहे ते स्पष्ट बोल ना. त्यावर दिव्या म्हणते, तू उद्या लवकर ये, आपण नेहमीच्या ठिकाणी भेटू. ठीक आहे, श्रेया म्हणते, मी येईल उद्या. त्यावर दिव्या थोडंसं बोलून बाय म्हणून फोन ठेवते. त्यानंतर तिच्या मोबाईलवरती मेसेज येतो. ती तो ओपन करून बघते तर विनयचा असतो. झोपली आहेस का? कॉल करू का? आता दिव्याला टेन्शन आलं. याला काय बोलायचं? ती त्या मेसेजचा काहीच रिप्लाय देत नाही. आतमध्ये येऊन मोबाईल टेबलवर ठेवून ती सोफ्यावर झोपून जाते. जवळजवळ 11च्या दरम्यान अभिजित बेडरूममध्ये येतो तर दिव्या झोपलेली असते आणि तिच्या मोबाईलवर मेसेज येत असतात. तो थोडासा पुढे जाऊन बघतो तर विनयचा मेसेज असतो. दिव्या, मी सकाळपासून तुला कॉल करतोय, मेसेज करतोय, तरी तू काही रिप्लाय देत नाही. नक्की घडले तरी काय? हे सर्व बघून अभिजितला खूप राग येतो. तो एक वेळेस दिव्यावरून नजर फिरवतो आणि तिचा मोबाईल उचलून त्यामध्ये आलेले मेसेज बघतो. पण एकाही मेसेजला दिव्याने रिप्लाय दिलेला नसतो. त्याचं त्याला नवल वाटतं. त्यांचं लग्न जमलं आहे, एंगेजमेंट झाली आहे, तरीही दिव्याने त्याच्या कोणत्याच मेसेजला कधीही रिप्लाय का दिला नसेल? अभिजित विचार करत होता. तोच त्याला दिव्यांचे शब्द आठवतात. या लग्नाने ती खुश नाही, म्हणजे ही लग्न फक्त घरच्यांसाठी करत होती. काही विचित्र मुलगी आहे. स्वतःचा जराही विचार केला नाही आणि घरच्यांसाठी लग्नाला तयार झाली. अभिजित तसाच बेडवर आडवा होतो. त्या विचारातच रात्री कधीतरी त्याला झोप लागते. सकाळी दिव्याला तिच्या मोबाईलच्या अलारामने जाग येते. उठून इकडे तिकडे बघते तर अभिजित बेडवर नसतो. म्हणजे हा काही रात्रीसुद्धा आला नव्हता की काय? दिव्या विचार करू लागते. त्याला मी बोललेल्याचा राग आला की काय? तिच्या मनामध्ये येऊन जातं. ती तिच्यावरून खाली निघून जाते तर आजी देवघरात पूजा करत असतात. ती जाऊन आजीच्या पायांना स्पर्श करते आणि किचनमध्ये जाते तर अभिजितची मॉम आजही नौकरांना नाश्त्याचा मेनू सांगत असते. दिव्या जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करते. त्यावर त्या म्हणतात, खुश राहा,
असं रोज पाया पडण्यापेक्षा तू येऊन मला मिठी मारली तरी चालेल, त्या म्हणतात आणि तिला मिठीमध्ये घेतात. तोच राधा तिथे येते आणि त्या दोघींना एकत्र मिठी मारते. गुड मॉर्निंग वहिनी, गुड मॉर्निंग मॉम. तसे त्या दोघीही तिला गुड मॉर्निंग विश करतात आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. या तिघींच्या गप्पा चालू असतात की त्यांना एक एक जण येऊन जॉईन होतात. अभिजित ही त्याचं आवरून खाली येतो. तो दिव्यावरून एक नजर टाकतो आणि समोरील पेपर उचलून वाचायला लागतो. पेपर वाचणं म्हणजे काय तर फक्त समोर ठेवून तिरक्या नजरेने दिव्याला पाहणे चालू होतं. तोच राधा त्याला म्हणते, अरे बाई, कुठलं तरी एकच काम कर ना, दोन दोन कामं करताना त्रास नाही का होत. त्यावर तो मोठे डोळे करून तिच्याकडे बघू लागतो. ती मात्र त्याला फक्त दात दाखवते, जसं काही त्याचा हिच्यावर काही परिणामच होत नाही. तसेच सर्वंट येऊन सगळ्यांना नाश्ता सर्व करतात. अभिजितची आई म्हणतात, आता रिसेप्शनला खूप कमी दिवस आहेत, त्यामुळे सर्व तयारी या 2 दिवसातच करावी लागेल. त्या अभिजितला म्हणतात, तुझी आणि दिव्याची कपडे घ्यायला तुम्ही कधी जाणार. त्यावर तो दिव्यावरून एक नजर फिरवतो आणि बोलतो, आज येतानाच डिझायनरकडे जाऊन येतो. त्यावर राधा म्हणते, ए भाई, माझी पण तयारी करायची आहे ना, मला पण कपडे घ्यायचे आहेत, मी तुमच्याबरोबर येते. त्यावर अभिजित म्हणतो, तुला घेऊन जाणं म्हणजे माझं कार्ड खाली करणं. त्यावर ती बाबांकडे तोंड वाकडं करून बघते. तोच काका म्हणतात, काळजी नको करू, माझं कार्ड घेऊन जा. नाही, मला बाईच्या कार्डमधूनच खरेदी करायची आहे. त्यावर अभिजित मोठे डोळे करून तिच्याकडे बघतो. एक तर लग्नामध्ये काहीच घेतलं नाही, आता तरी मला खरेदी करू दे. त्यावर अभिजित एक स्माईल करतो आणि तिला कार्ड देतो. आम्ही ऑफिसवरून तसंच जाऊ, तुला जे हवं ते घेऊन ये, अभिजित म्हणतो. त्यावर राधा खुश होते. दिव्या अभिजितच्या मॉमला म्हणते, मॉम, मी आज जरा लवकर जाणार आहे, मला माझ्या एका मैत्रिणीला भेटायचं आहे. त्यावर अभिजित तिच्याकडे बघतो. मॉम म्हणतात, ठीक आहे, पण तू ड्रायव्हर घेऊन जाशील, एकटी नाही जाणार. त्यावर दिव्या ठीक आहे म्हणते आणि ती नाश्ता करून वरती रूममध्ये येते आणि तिचं आवरू लागते. तोच अभिजित ही रूममध्ये येतो. तो तिला म्हणतो, जाता जाता मी सोडेल तुला. त्यावर ती म्हणते, मला वेळ लागेल, मी ड्रायव्हर काकांना घेऊन जाते. अभिजितच्या मनात नसतानाही तो काहीच बोलत नाही, शांत बसतो आणि मोबाईल घेऊन कोणाला तरी मेसेज करतो. दिव्याचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे असतं. तिला कळत असतं तो नाराज आहे, पण मला किती वेळ लागेल माहीत नाही. त्याला थांबवून ठेवणं बरोबर नाही, म्हणून ती काहीच न बोलता तिचं आवरून निघणार. तोच अभिजित तिला म्हणतो, खाली ड्रायव्हर काका उभे आहेत, त्यांच्याबरोबर जा, मी ऑफिसमध्ये वेळेत येशील. ती मान हलवते आणि निघून जाते. तसा अभिजित गॅलरीत येऊन तिलाच बघतो. ती गाडीत बसते. तो फोन करून बॉडीगार्डला इन्स्ट्रक्शन देतो. तशा त्यांच्या गाड्याही तिच्या पाठीमागे जातात. पण दिव्याला यातलं काहीच माहीत नसतं. ती ड्रायव्हर काकांना कॅफेचा पत्ता सांगते. ड्रायव्हर काका गाडी नेऊन कॅफेसमोर उभा करतात. तशी दिव्या खाली उतरते तर समोरच श्रेया उभी असते. ती तिला जाऊन मिठी मारते. चला मॅडम, आतमध्ये बसून बोलूया का इथेच बाहेर उभं राहायचं. त्यावर दिव्या तिला एक स्माईल देते आणि दोघी आतमध्ये जातात. एका कोपऱ्यातला टेबल बघून दोघीही बसतात. वेटरला बोलवून पहिले कॉफीची ऑर्डर देतात. बॉडीगार्ड त्यांच्या पाठोपाठ येऊन त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर बसतात. श्रेया म्हणते, एवढ्या सकाळी इथं बोलवण्याचं कारण काय? आणि मॅडम, तुम्ही अभिजित सरांच्या पर्सनल असिस्टंट झालात म्हणजे आम्हाला विसरलातच. त्यावर दिव्या तिच्याकडे बारीक डोळे करून बघते. अशी बघत नको बसू, आता बोलणार आहेस का काय? श्रेया म्हणते. त्यावर दिव्या विचार करते, आता हिला कुठून सांगण्यास सुरुवात करू.
तिला त्या दिवशी आलेल्या फोनपासून ते आत्तापर्यंत घडलेल्या प्रत्येक घटना तिला सांगते. श्रेया जसं काही हिला काही माहीतच नाही असं दाखवत असते. मनातच म्हणते, अगं बाई, यामध्ये मी आणि दिव्यांश सहभागी आहोत. दिव्या पुढे बोलते, काल विनयचा फोन आला होता. त्याला काय सांगावं हे मला सुचत नाही. त्यावर श्रेया म्हणते, जे काही आहे ते सत्य सांग त्याला. अगं, त्याला काय वाटेल? दिव्या म्हणते, तू का त्याचा एवढा विचार करत आहेस का? त्याच्यावर प्रेम तर करत नव्हतीस. त्यावर दिव्या चिडते आणि बोलते, मूर्ख आहेस का? काही काय बोलतेस? चिल यार. मग एवढं काय घाबरत आहे सांगायला? अगं, पण त्यांनी घरी जाऊन आईबाबांना काही बोलू नये म्हणजे झालं. त्यावर श्रेया म्हणते, तू नको घेऊ टेन्शन. तू तर म्हणतेस ना, आजी पूजेला सुद्धा आली होती. म्हणजे आजी, काका, काकू सगळ्यांना हे स्थळ मान्य आहे. तर हळूहळू आई बाबाही मान्य करतील. त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ. तोच राघव आतमध्ये येतो. त्या दोघींना तिथे बघून तो त्यांच्याजवळ जातो. आज काय विशेष आहे? दोन मैत्रिणी सकाळ सकाळ कॅफेमध्ये बसला. त्यावर श्रेया त्याच्यावर रागीट नजर टाकते, पण तो तिला इग्नोर करून दिव्याशी बोलतो. दिव्या म्हणते, थोडंसं काम होतं म्हणून आले होते. मग तुमचा खडूस बॉस कुठे आहे? त्यावर दिव्या त्याच्याकडे बघतच राहते. श्रेया, म्हणजे तुम्हाला पण माहीत झालं ते खडूस बॉस आहेत? त्यावर राघव म्हणतो, कालच मी त्यांचं बारसं घातलेलं ऐकलं. श्रेया दिव्याकडे बघून हसायला लागते. दिव्या मात्र खाली मान घालून बसते. दिव्या राघवकडे बघून त्याला म्हणते, बसा ना. तुम्ही पण काय घेणार, कॉफी की चहा? त्यावर राघव म्हणतो, काहीही चालेल. दिव्या वेटरला आणखीन एक कॉफी घेऊन यायला सांगते. अभिजित हे सगळं लांबूनच बघत असतो. त्यांच्या नजरेला पडू नये अशा ठिकाणी तो बसलेला असतो. राघवचं लक्ष त्याच्यावर जातं. तसा तो त्याला मानेनेच नाही म्हणून खुणावतो. ते तिघेही कॉफी घेऊन बाहेर निघतात. तसे श्रेयाच्या स्कूटीवर आणि दिव्या गाडीत जाऊन बसते. दोघीही ऑफिसला निघून जातात. तसं राघव अभिजितच्या गाडीत येऊन बसतो. तू काय त्यांच्यावर लक्ष ठेवत होतास का? राघव म्हणतो. तसं अभिजित मोठे डोळे करून त्याच्याकडे बघू लागतो. असं बघू नकोस. तू लपून त्यांना बघत होतास म्हणून म्हटलं. त्यावर अभिजित म्हणतो, कालपासून त्या अनयचे फोन येत होते. मला वाटलं त्यालाच भेटायला आली की काय. तो तिला काही बोलू नये म्हणून आलो होतो. तसं राघव हसायला लागतो. त्यांच्या पाठोपाठ राघव आणि अभिजितही ऑफिसला येऊन पोहोचतात. दिव्या लिफ्टमध्ये जात असते. तोच अभिजित येऊन लिफ्टमध्ये शिरतो. त्याच्याकडे डोळे मोठे करून दिव्या बघते. म्हणजे हा खडूससुद्धा आत्ताच आला आहे. त्यावर अभिजित तिला म्हणतो, काही बोललीस का? तसं दिव्या जीभ चावते आणि नाहीमध्ये मान हलवते. लिफ्टमध्ये दोघेच असल्यामुळे अभिजितला तिला चिडवण्याची संधी मिळाली होती. तो हळूच तिच्या बाजूला सरकतो आणि कमरेत हात घालून स्वतःकडे ओढतो. तशी ती जाऊन त्याच्या छातीवर आदळते. दिव्या पटकन डोळे मिटून घेते. अभिजितचे लक्ष मात्र तिच्या गुलाबी ओठावर असतं. तो तसाच त्याचा चेहरा तिच्या ओठाकडे झुकवतो. तोच लिफ्ट थांबते आणि दोघे भानावर येतात. अभिजित पटकन तिच्यापासून बाजूला होतो. हे काय करत होतो मी? ती जवळ आली की मी स्वतःलाही विसरतो. तो लिफ्ट उघडते तसं पटकन बाहेर निघून जातो. दिव्याही त्याच्या पाठोपाठ जाते. अभिजित एक दीर्घ श्वास घेतो आणि स्वतःला नॉर्मल करतो. तो दिव्याकडे बघणे टाळतो. दिव्या तिच्या चेअरवर जाऊन बसते आणि तिच्या कामाला लागते. अभिजितचं लक्ष मात्र राहून राहून तिच्याकडे जात होतं. अभिजित मनात आलेले सगळे विचार झटकून कामाला लागतो. संध्याकाळी लवकर निघायचं असल्यामुळे त्याला त्याची कामं लवकर पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यात आज दुपारून वीकली मीटिंग होत्या. दुपारनंतर सगळा वेळ त्यातच जाणार होता. कामामध्ये लंच टाईम कधी झाला हेही लक्षात आलं नाही. दिव्याच्या फोनमुळे अभिजितचं लक्ष घड्याळाकडे जातं.
अभिजित पिऊनला आवाज देऊन जेवण लावायला सांगतो. अभिजित राघवलाही बोलवून घेतो, कारण मीटिंग संबंधी चर्चाही करायची असते. तो श्रेयालाही मेसेज करून कॅबिनमध्ये बोलावून घेतो. श्रेया दारात येऊन "मे आय कमिंग जिजू" तसे दिव्याचे डोळे मोठे होतात. दिव्या तिला रागाने बघत असते. श्रेया तिला इग्नोर करून अभिजितकडे बघते. अभिजित मात्र गालातल्या गालात हसत असतो. राघव मात्र अभिजित आणि श्रेयाकडे बघत असतो. श्रेया अभिजितला म्हणते, "जिजू तुम्ही मला बोलावलं?" त्यावर अभिजित म्हणतो, "होय, माझी अशी इच्छा आहे की आज लंचला तुम्ही आमच्याबरोबर यावं. तुम्हाला दोघांना काही अडचण नसेल तर नक्कीच." ती दिव्याकडे बघून बोलते. त्यावर अभिजित म्हणतो, "आम्हाला काय अडचण असणार आहे? मला वाटते ही गोष्ट तुमच्या मिसेसला आवडली नाही. त्या माझ्याकडे रागाने बघत आहेत." दिव्या डोळे मोठे करून त्या दोघांना बघते. राघव या तिघांकडे बघून हसत असतो. राघव म्हणतो, "चला पटकन, नाहीतर बोलण्यातच लंच टाईम निघून जाईल." तसेच सगळे लंचसाठी जातात. लंच बरोबरच त्यांच्या आता होणाऱ्या मीटिंगबद्दल चर्चा सुरू असते. लंच नंतर लगेच त्यांची कॉन्फरन्स असल्यामुळे ते लंच करून कॉन्फरन्स रूममध्ये जातात. ऑलरेडी सगळे क्लायंट जमा झालेले असतात. आठवड्यामध्ये झालेल्या कामाचे सगळे रिपोर्ट्स द्यायचे असतात. प्रत्येकजण आपापले रिपोर्ट्स देत असतो. आठवड्यामधील कामाचा लेखाजोखा मांडायचा असतो. कितीतरी जणांना ओरडूनही झालेलं होतं. मीटिंग संपवून ते केबिनमध्ये येतात. अभिजित दिव्याला म्हणतो, "आपल्याला निघायला हवं." त्यावरती दिव्या फक्त मानेने हो म्हणते. "इतरांशी तर किती बोलते, मला 2 शब्द बोलायला तिला जड जातात का?" अभिजित मनातच म्हणतो. मेसेज करून ड्रायव्हरला गाडी तयार ठेवायला सांगतो. ते लिफ्टमधून बाहेर पडतात तर समोरच ड्रायव्हर गाडी घेऊन उभा असतो. अभिजित गाडीचा डोअर ओपन करतो. तशी दिव्या आतमध्ये जाऊन बसते. अभिजित ही दुसऱ्या बाजूने जाऊन बसतो. तो गाडी मॉलकडे घ्यायला सांगतो. गाडी जाऊन मॉलसमोर उभी राहते. अभिजित उतरून दिव्याच्या साईडचा दरवाजा ओपन करतो. तसे तीही खाली उतरते. ते मॉलमध्ये जातात तर समोरच मॅनेजर उभा असतो. अभिजित डोळ्यांनी त्याला खुणावतो तर तोही होकारार्थी मान हलवतो. तसा तो त्यांना घेऊन एका ठिकाणी जातो. अभिजित दिव्याला कपडे सिलेक्ट करायला सांगतो. समोरील कपडे बघून दिव्या शॉक होते. ती फक्त कपड्यांकडे बघत असते. अभिजितच पुढे होऊन त्यातले 2-3 ड्रेस सिलेक्ट करतो आणि ते तिला ट्राय करण्यास सांगतो. ती रिटर्न येईपर्यंत अभिजित आणखी काही ड्रेस सिलेक्ट करून पॅक करायला सांगतो. त्या मुली आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. ती ड्रेस ट्राय करून येते. अभिजित ते ड्रेसही पॅक करायला सांगतो. ते तिथून बाहेर पडतात. अभिजितचा ड्रेस घ्यायला जातात. अभिजितचे ड्रेस ही दिव्याच्या ड्रेसला मॅचिंग घेतात. त्यानंतर ते ज्वेलरी शॉपमध्ये जातात. तिथेही दिव्या काही सिलेक्ट करत नाही. अभिजितच तिच्यासाठी ज्वेलरी सिलेक्ट करतो. अभिजित घरी फोन करून कळवतो, "आम्ही बाहेरूनच डिनर करून येऊ." ते दोघे जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जातात. अभिजितने त्या दोघांसाठी टेबल बुक केलेला असतो. तो पर्सनल एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी त्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नसते. दिव्या तर फक्त चहूबाजूचे निरीक्षण करत असते. त्या ठिकाणचं असलेलं वातावरण बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तिला आनंदी बघून अभिजितलाही बरे वाटते. ती तिथील प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असते. रेस्टॉरंट अभिजितचंच असतं. अभिजित तिच्या पाठून हळूच येऊन तिच्या कानात बोलतो, "आवडलं का?" तो बोलत असताना त्याच्या ओठाचा स्पर्श तिच्या कानाला होतो. त्यामुळे ती स्तब्ध होऊन तशीच उभा राहते. अभिजितच्या ते लक्षात येतं. तो मुद्दाम तिच्या खांद्यावरती मान ठेवतो तर तिच्या अंगातून एक करंट पास होतो. ती पटकन डोळे मिटून घेते. तिने डोळे मिटलेले बघून अभिजित तिच्या गालावरती पोट टेकून बाजूला जाऊन उभा राहतो. त्याच्या या कृतीने तिच्या पोटामध्ये खड्डा पडतो. तिने स्वतःचा श्वास रोखून धरलेला असतो.
अभिजित तिच्यापासून दूर जाऊन फक्त तिची मजा बघत असतो. दिव्या एक दीर्घ श्वास घेऊन डोळे उघडते तर अभिजित समोर उभा राहून तिला बघून हसत असतो आणि ती पटकन तोंड फिरवून घेते. तसा अभिजित परत तिच्या कानाजवळ जाऊन तिला विचारतो, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस का? तुला ही जागा आवडली नाही? त्यावर दिव्या पटकन बोलते, खूप छान आहे. तसं अभिजितच्या चेहऱ्यावर स्माईल येते. आपण काय बोललो हे लक्षात येताच ती पटकन जीभ चावते. अभिजित म्हणतो, चल भूक लागली असेल ना? तसं ती मान हलवते. दोघेही जेवणाच्या टेबलवर जाऊन बसतात. टेबलवर सर्व काही आणून ठेवलेलं असतं. सर्व जेवण तिच्या आवडीचं असतं. दिव्या विचार करते, याला कसं काय माझी आवड माहीत आहे? हे सगळं काम श्रेया नाही तर दिव्यांश असेल हे तिच्या लक्षात येतं. अभिजित दोघांसाठी 2 प्लेट वाढून घेतो. दिव्या त्यालाच बघत असते. हे अभिजितच्या लक्षात येतं. तो म्हणतो, मला माहीत आहे मी हँडसम आहे. भूक लागली असेल जेवून घे. तशी ती आपली मान पटकन खाली घालते. अभिजित मात्र तिची पुरेपूर मज्जा घेत असतो. दोघे जेवणावरून घरी येतात तर रात्रीचे 10 वाजलेले असतात. अभिजितची मॉम त्या दोघांची वाट बघत बसलेली असते. अभिजित म्हणतो, मॉम मी तुला सांगितलं होतं आम्हाला यायला वेळ लागेल आणि बाहेरून जेवून येऊ. तू का जागत बसली आहेस? त्यावर त्या बोलतात, जोपर्यंत मुलं घरात येत नाही तोपर्यंत आईला झोप कशी येईल? आम्ही काय आता लहान आहोत का? तोच ड्रायव्हर सर्व बॅग घेऊन येतो. अभिजित त्या रूममध्ये ठेवायला सांगतो. अभिजितची मॉम दिव्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि विचारतात, झाली का सर्व खरेदी? तशी दिव्या त्यांना हो म्हणून सांगते. ती त्यांना म्हणते, मॉम तुम्ही झोपा, खूप वेळ झाला आहे. हो मी आता झोपते, पण तुम्ही फ्रेश होऊन झोपून जा. जास्त वेळ जागत बसू नका. तशी ती त्यांना हो म्हणते आणि त्यांना गुड नाईट म्हणून तिच्या बेडरूममध्ये जाते. तर अभिजित नुकताच फ्रेश होऊन आलेला असतो. तो काही बोलण्याच्या आत ती नाईट ड्रेस घेऊन बाथरूममध्ये घुसते. अभिजित त्याच्यावरून बेडच्या मधोमध उशा लावतो आणि दिव्या बाहेर येण्याची वाट बघत बसतो. ती बाहेर येऊन तिची उशी घेऊन सोप्यावर जाणार तोच अभिजित बोलतो, सोप्यावर व्यवस्थित झोप येत नसेल तू इथे झोपू शकतेस. मी आपल्या दोघांच्या मध्ये भिंत बांधली आहे. आता जर तू इथे नाही झोपलीस तर मी तुला उचलून आणेल. तशी दिव्या गुपचूप जाऊन बेडवर दुसऱ्या बाजूने झोपते. अभिजितचा काही भरोसा नसतो. तो उचलून घेऊन येईल हे तिला माहीत असतं म्हणून ती स्वतः जाऊन झोपते. तसं अभिजित गालातच हसतो आणि तिला गुड नाईट म्हणून झोपतो. इथे दिव्याला मात्र त्याच्या एवढ्या जवळ असल्याने लवकर झोप येत नसते. अभिजितची ही काही वेगळी हालत नसते, पण अभिजित मात्र डोळे बंद करून शांत पडतो. पहिल्यांदाच ते दोघे एकमेकांच्या एवढ्या जवळ झोपलेले असतात. रात्री कधी तर दोघांना झोप लागते. धन्यवाद. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.